राज्यामध्ये अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगतदार लढती होत आहेत। त्याच पद्धतीनं रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये वॉर्ड क्रमांक 6 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची रंगतदार लढत होते आहे। याला कारण आहे भाजपचे 2 शिलेदार जे आहेत ते यावेळेला कमळ चिन्हावरती नाही तर यावेळेला धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि त्याच अनुषंगाने यांचा प्रचार देखील सुरू झालेला पाहायला मिळतो आहे। राजीव कीर आणि या ठिकाणी मेधा कुलकर्णी दोघंही या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक जी आहे ती लढवत आहेत। वेगळं समीकरण या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये पाहायला मिळते। कीर साहेब, पहिले भाजपमध्ये चिन्हावरती निवडणूक लढवत होता, आता धनुष्यबाण चिन्हावरती कसं बघताय लढतीकडे? भारतीय जनता पार्टी हा जगातला, देशातला आणि महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आहे। तसंच शिवसेना हा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये लीडिंग करणारा पक्ष आहे आणि आम्ही शिवसेना आणि भाजप युतीचं अनेक वर्ष काम करतो आहे। भारतीय जनता पार्टीतून मी काम करत असताना, मेधाताई काम करत असताना आम्हाला काही पक्ष नेतृत्वाने आपले सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून आणि यांच्यावरून आम्हाला या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्हाला उमेदवारी प्राप्त झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये रत्नागिरी शहरामध्ये अतिशय रंगतदार अशी निवडणूक होणार आहे। रत्नागिरी या नगरपालिकेमध्ये शिल्पाताई सुर्वे ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि जे 32 उमेदवार महायुतीचे लढवत आहेत ते सर्वच्या सर्व उमेदवार आणि आम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ह्या मोठ्या फरकाने निवडून येतील असं चिन्ह आणि चित्र या ठिकाणी दिसत आहे। जर ते चिन्ह पहिले भाजपचं होतं, आता धनुष्यबाण आहे, कसं बघता याच्याकडे? कुठेतरी कधीतरी कन्फ्यूज झालं होतं? नमस्कार, कन्फ्यूज व्हायला होत नाही, कारण चिन्ह जरी वेगळं असलं तरी ही महायुती आहे। फक्त इथे एवढंच सांगेन की ताटातलं वाटीत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे आम्हाला पक्षश्रेष्ठींनी आमच्यावरती जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्यांच्या पक्षश्रेष्ठींनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थनीय ठरवू आणि आम्ही मताधिक्याने नक्कीच निवडून येऊ असं मला वाटतं। या ठिकाणी हे दोन्ही भाजपचे शिलेदार होते, मात्र आता कमळाच्या ऐवजी या ठिकाणी महायुती आहे आणि त्याचमुळे हे 2 शिलेदार जे आहेत ते या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे रिझल्ट काय येईल याचीच अपेक्षा सध्या रत्नागिरीकरांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।